आपण बघत आहात CTV न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाच्या गटात खळबळ उडाली आहे। जिल्ह्यात वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी ना मुनगंटीवार सोडत आहेत आणि नाही जोरगेवार। त्यामुळे येणाऱ्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीत कुणाचे पारडे भारी ठरेल यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे। कोणत्याही पदवी अथवा पदविकेशिवाय स्वतःला डॉक्टर भासवून रुग्णांवर उपचार करताना एका निष्पाप 11 वर्षीय बालिकेचा बळी घेणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मृत बालिकेच्या पालकांनी केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाडा येथे रुद्र मंडल हा कुठल्याही वैद्यकीय परवान्याशिवाय दवाखाना चालवित होता। त्याच्याकडे आलेल्या 11 वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याची तक्रार करण्यात आली, परंतु त्या बोगस डॉक्टरवर कारवाई न झाल्याचा आरोप पालकांनी पत्रपरिषदेत केलाय। काल सोमवारी भिसी येथे शासकीय जागेवरील अतिक्रमण प्रशासनाने काढले, परंतु विशेष म्हणजे स्वतःला समाजसेवक म्हणविणाऱ्या आणि आपले व्यवसाय सुरू ठेवण्याकरिता सत्ताधारी पक्षात कोलांट उडी मारणाऱ्या धनराज मुंगले यांचेही अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। प्रशासनाच्या या कारवाईमुळे यापूर्वी ज्यांचे अतिक्रमण काढले त्यांनी प्रशासनाचे आभारच मानले। अन्यथा माझे कुणीही वाकडे करू शकत नाही, अशीच भूमिका धनराज मुंगले यांनी अनेकांजवळ बोलून दाखविल्याचे नागरिकांनी सांगितले। चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करांचा सुळसुळाट सुरूच आहे आणि यामागे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचे निष्पन्नही झाले आहे। चिमूर तालुक्यातील जांभूळघाट जवळील पिंपळगाव येथे स्थानिक नागरिकांनीच पुढाकार घेत रात्रीच्या वेळी होणारी रेतीची तस्करी रोखली। स्थानिक आणि पोलीस पाटील यांनी नामांकित असलेल्या MKS कंपनीचे 2 हायवा आणि 1 पोकलेन जप्त करून पोलिसांच्या हवाली केले। विशेष म्हणजे MKS ही कंपनी एका धनाढ्य राजकीय नेत्याची आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे काही महिन्यांपूर्वी केस गळतीचे प्रमाण नागरिकांमध्ये वाढल्याचे दिसून आले होते। त्यामुळे अनेकांना आपल्या प्राणप्रिय केसांना मुकावे लागले। आता या जिल्ह्यात नख गळतीचे प्रमाण वाढत चालले असून नेमके बुलढाणा जिल्ह्यात ह्या तक्रारी कशा काय उद्भवत आहे याकडे आरोग्य यंत्रणेने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे। या प्रकरणात आरोग्य केंद्राची एक समूह बुलढाणा जिल्ह्यात दाखल झाली असून यामागील कारण शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे। घर बांधकामाकरिता ठेकेदाराने ठेवलेल्या सेंट्रिंग प्लेट ह्या 14 एप्रिलला चोरी गेल्याची फिर्यादीने रामनगर पोलीस ठाण्यात केली होती। त्या अनुषंगाने रामनगर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत हर्षद उर्फ सेक्सी कालिदास मेश्राम राहणार घुटकाळा वार्ड यास अटक केली। त्यांच्याकडून 76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणात फिर्यादी निर्मल भंडारी याने पोलिसांचे आभार मानले। ठाणे शहरात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने अनेक विजेचे खांब वाकले, तसेच काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली। त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। वीज पुरवठा सुरळीत करण्याकरिता महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडील कामगार वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्य करीत असताना एका कामगाराला विजेचा धक्का लागला। या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला असून ह्या कामगाराचे नाव अतुल भाऊराव कोसरवार असे असून त्याचे वय 30 वर्ष होते। ब्रह्मपुरी येथून एका मित्राला वडसा येथील रेल्वे स्टेशनवर सोडायला जातो म्हणून निघालेल्या 22 वर्षीय युवकांनी हरदोली जवळील वैनगंगा नदीच्या पुलावरून खाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली। मृतक कौशिक रंगराव खोब्रागडे याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत। आत्महत्येचे नेमके कारण अजून कळू शकले नाही। पोलीस अधिक तपास करीत आहेत। दारूच्या नशेच्या आहारी गेलेल्या एका मुलाने आईला मारहाण केली आणि तिचा बचाव करण्याकरिता गेलेल्या वडिलांना सुद्धा मुलाने मारहाण केली। मुलाचा रुद्रावतार बघताच वडिलांनी संरक्षणासाठी बैलबंडीला लागणारी उभारी काढून मुलाच्या डोक्यात जोराने वार केला। या घटनेत मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही थरारक घटना मूल तालुक्यातील लेसगाव येथे घडली असून मृतकाचे नाव चंद्रशेखर नागेंद्र वाडई असून आरोपी चंद्रशेखर वाडई यांना पोलिसांनी अटक केली।
अनैतिक संबंधातून एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर येथून समोर आली आहे। मृतकाच्या पत्नीचे आरोपीसोबत अनैतिक संबंध होते। जेव्हा मृतकाला ही बाब समजली तेव्हा त्याने आरोपीला समजावण्याचा बरेचदा प्रयत्न केला, परंतु अखेरीस आरोपीने आपल्या सहकार्याच्या मदतीने मृतक शेरा मलिक याचा निर्घृणपणे खून केला। या प्रकरणात आरोपी गीतेश उके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे। तर या होत्या आजच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।